Hello all, again at Pasaidan Alandi Ashram with the special students. All of these are from 9th standard. We have taken an example of linear equations in two variables, simultaneous equations. So this particular chapter is repeated in 10th also. So all 10th standard students also should see this video and try to follow. Right? Now we'll be talking in a combination of Marathi and English because all these are Marathi medium students, and I have explained the problem to them. Please come forward here. Okay. Two equations are given. You have to find out the values of x and y. These two equations. So what I have told them is, we have to remove these numbers 3 and 4, 2 and 4 from the denominator. When the numbers are removed from the denominator, it becomes simpler to solve the equation. मी आता काय म्हटलंय की हे दोन्ही समीकरण आहे. समीकरण means equation. दोन्ही समीकरणातनं डिनॉमिनेटर मध्ये छेदातले जे आकडे आहेत ते आपल्याला घालवायचे आहेत. आता मला सांग की पहिल्या समीकरणातनं 3 आणि 4 हे कसे घालवणार तू? जोरात बोल, माईक आहे. आपल्याला या समीकरणामध्ये 3 आणि 4 छेदात दिलेले आहे. या दोघांचा गुणाकार केल्यानंतर 12 येते. 12 आल्यानंतर आपल्याला समीकरण 1 ला प्रत्येक पदाला 12 ने गुणायचं. त्याच्यानंतर थांब. So what he says is the multiplication of 3 and 4 is 12. So 3 into 4 is 12. So multiply each term of equation 1 by 12. Because of that, the numbers in the denominator are going to go. We don't want fractions, right? So when I multiply 12 into x by 3 plus 12 into y by 4 is equal to 12 into 4, we can cancel. 3 4s are 12, 4 3s are 12. 4x plus 3y equal to 48. 4x अधिक 3y बरोबर 48 हे समीकरण मिळालं. बरोबर, इथले नंबर गेले. ओके. तर दुसऱ्या समीकरणातनं आपल्याला 2 आणि 4 घालवायचे. वी हॅव टू रिमूव्ह 2 and 4. व्हॉट आर यू गोइंग टू डू? काय करणार आहेस? छेदामध्ये 2 आणि 4 दिलेले आहेत. या दोघांचा रिपीट गुणाकार करायचा. गुणाकार केल्यानंतर आपल्याला 8 मिळतात. त्या 8 ने समीकरण 2 मधल्या प्रत्येक पदाला गुणायचं. ओके, वी डिड द सेम थिंग. 2 into 4 is 8. Multiply each term of equation 2 by 8, because of which the number in the denominator goes. Denominator मधला नंबर गेल्यानंतर काय मिळालं समीकरण? इक्वेशन 4x वजा 2y बरोबर 8. 4x minus 2y equal to 8. So these are two simple equations which we have got. Okay. Now आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, you can take 2 common from here. Okay. इकडनं 2 common काढता येईल आणि इक्वेशन सिम्प्लिफाय करता येईल. पण 2 common काढत नाहीये मी इकडे. जर 2 common काढत का नाहीये? बिकॉज इथे पण 4x आहे आणि इथे पण 4x आहे. वी वॉन्ट 4x and 4x to get cancelled. Therefore no point in taking 2 common. 2 common काढून काय होतं? परत 2 ने मल्टिप्लाय करायला लागलं असेल. कीप इट ॲज 4x minus 2y equal to 8. कळलं का? आपण भागाकार का करतो? तू मगाशी प्रश्न विचारला होता ना, भागाकार करायचा का नको करायला. 4x आणि 4xच ठेवा. आता माझा प्रश्न आहे की हे 4x कॅन्सल करायचे आपल्याला. हे 4x कॅन्सल करायला काय करायला लागणार आहे? तर वजा चिन्ह घेऊन 4x नंतरच आपल्याला कट करता येतं. व्हॉट इज सेइंग इज, इफ आय चेंज द साइन टू -4x, both will get cancelled. But remember, for an equation, we are not allowed to change only one sign. We have to change the sign of each term. म्हणजे काय म्हणलो मी? प्रत्येक पदाचं चिन्ह बदलायचं. म्हणजे काय करायचं? वजा करायचं. लक्षात ठेवा, समीकरण वजा करणे म्हणजे चिन्ह बदलायचं. When you have to subtract an equation, change the signs. दाखव कुठे वजा केले आता. 4x वजा 4x अधिक 3y बरोबर 48. नंतर वजा 4x अधिक 2y बरोबर वजा 8. ओके, सो व्हॉट वी आर सेइंग इज सबट्रॅक्टिंग इक्वेशन 4 फ्रॉम 3. तर इक्वेशन 3 अशीच लिहिली आहे. इक्वेशन 4 ला सबट्रॅक्ट केलंय. सबट्रॅक्ट म्हणजे वजा केलंय. म्हणजे वजा म्हणजे चेंज द साइन ऑफ ईच टर्म.
मायनस 4x मायनसचा प्लस प्लसचा मायनस. आणि मगाशी मी सांगितलं समीकरण वजा करताना वाईल सबट्रॅक्टिंग अन इक्वेशन समटाइम्स मायनस गेट्स कन्वर्टेड इनटू प्लस. डोंट वरी अबाउट दॅट. ते सबट्रॅक्ट करतोय आणि साईन मायनसचं प्लस कसं आलं. मायनसचं प्लस होऊ शकतं कधी कधी. ओके, तर मायनसचं प्लस झालं. बरं, पुढे काय कॅन्सल झालं का आता? कॅन्सल झालं. त्याच्यानंतर या आपण दोघांची बेरीज केली 5 y आले आणि या 48 मधून 8 वजा केले 40 आले. y बरोबर 40 भागिले 8. 40 divided by 5 as usual 8. y is equal to 8. We got this value. पुढे x ची व्हॅल्यू कशी फाइंड करणार? आपण y ची किंमत समीकरण 4 मध्ये टाकली. समीकरण 3 मध्ये का नाही टाकली? समीकरण 3 मध्ये कारण ती जरा मोठी आहे, डोक्याला त्रास नको. 4 घ्यायची. समीकरण 4 मध्ये y ची किंमत टाका. वी select a simple equation and put the value of y in that simple equation. So 4x minus 2y equal to 8. Put the value of y here. हे कसं केलं आता? आता आपण y ची किंमत समीकरण y ची किंमत याच्यात टाकली. त्याच्यानंतर आपल्याला 4x वजा म्हटलं आपण. त्याच्यानंतर 4x वजा 2 गुणिले 8 बरोबर 8. We put the value of y over here. 2 into 8 is 16. 4x minus 16 equal to 8. पुढे ते 8 करा. त्याच्यानंतर आपण 4x बरोबर 8 अधिक 16. अधिक का केलं? तर मायनस इकडे आले ना प्लस होत. मायनसला राईट साइडला घेतल्यानंतर प्लस होत. त्याच्यानंतर या दोघांची बेरीज केली 24 आला. 4x बरोबर 24. नंतर 4 इकडल्या गुणाकार रूपात आहेत ते आपल्याला भागाकार रूपामध्ये घेतले. x बरोबर 24 भागिले 4. नंतर 6 चोक 24 म्हणून x बरोबर 6. आता उत्तर लिहिताना असं लिहायचं xy इक्वल टू 6,8. राईट. सो दीज आर 2 व्हॅल्यूज. हे इंग्लिश मध्ये आपण याला सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणतो. 10वीला पहिला चॅप्टर आहे अल्जेब्रा मध्ये, त्यामुळे महत्वाचं उदाहरण आहे. सो हे सर्वांना कळलंय कसं? नीट कळलंय? ओके.